नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या 68व्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाअंतर्गत पलूस तालुक्यातील बुर्ली येथील विठ्ठल मंदिरात महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. सांगली येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अनुजा शेख यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या पुढाकारातून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून हा महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त पुष्पावती मिठारी, जयश्री रामचंद्र पाटील बुर्ली, दीपाली बाबासाहेब पवार कुंडल, सविता संदीप सूर्यवंशी अंकलखोप, अश्विनी योगेश राडे सावंतपूर आणि साधना रमेश बनकर पलूस या कर्तृत्ववान महिलांचा अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त अनुजा शेख यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रोजगार मेळावे, जागतिक कौशल्य स्पर्धा, विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम तसेच महिला उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची सविस्तर अशी माहिती दिली. त्या म्हणाल्या, आजची महिला केवळ चूल आणि मूल यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. ती स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहत कुटुंबासह समाजालाही दिशा देते. महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि व्यवस्थापनाची कौशल्य आत्मसात करून शासकीय प्रशिक्षण व कर्ज योजनांचा लाभ घेत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. प्रत्येक महिलेमध्ये एक यशस्वी उद्योजक दडलेला आहे. गरज आहे ती स्वतःच्या कौशल्यांची ओळख करून योग्य संधीचा लाभ घेण्याची. कार्यक्रमात बोलताना प्रदीपप्पा कदम म्हणाले, महिला सशक्तीकरण हा स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा महत्त्वाचा विचार होता. महिलांनी स्वावलंबी व्हावे, विविध क्षेत्रात पुढे यावे यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. आज त्या योजनांचा लाभ घेत अनेक महिला सक्षमपणे उभ्या राहत आहेत. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हा आमचा प्रयत्न आहे. महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होतं आणि कुटुंब सक्षम झालं तर समाज व राष्ट्र अधिक सक्षम बनतं. पुरस्कार प्राप्त महिलांनीही आपल्या मनोगतात यशाचा प्रवास, उद्योग व्यवसाय उभारताना आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करत यश संपादन करण्याचा अनुभव उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांना उपस्थितांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम, ॲडव्होकेट संतोष जाधव, राहुल पाटील, तुकाराम धायगुडे, आमिर भैया पठाण, रणजित शिंदे, अभिजित कौलगे, राजाराम कांबळे, बी.डी. मिठारी, भालचंद्र पाटील, सुनील कुंभार यांच्यासह महिला, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.